नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 8व्या दिवसाची असाइनमेंट सॉल्व करायची आहे। पहा, पहिला प्रश्न, येथे ॲडिशन करायची आपल्याला दोन पॉलिनॉमियलची। पहा, या दोन पॉलिनॉमियल आपल्याला ॲड करायचे आहेत। 3b² प्लस 4b मायनस 5 प्लसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला तर हा ब्रॅकेट निघून जाईल, बरोबर आहे। प्लस 4b² मायनस 8b। येथे जर मायनस असेल तर सर्व टर्मचं साइन चेंज झालं असतं, परंतु येथे प्लस असल्यामुळे साइन चेंज होणार नाही। पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, लाईक टर्म्स म्हणजे b² जवळजवळ आणायचे आहेत आणि बीच्या टर्म जवळजवळ। पहा, 3b² आहे प्लस 4b²। पहा, स्क्वेअरच्या टर्म आपण एकत्र आणल्या, आता बीच्या टर्म एकत्र आणू, म्हणजे प्लस 4b आणि मायनस 8b। हा मायनस 5 आणि हा प्लस 5। ही ॲडिशन करता येईल, ही ॲडिशन करता येईल आणि ही ॲडिशन करता येईल, बरोबर आहे। 3 आणि 4 7 होतील, 7b²। पहा, मायनस 8 प्लस 4 म्हणजे मायनस 4b होईल, हे कॅन्सल होतील, प्लस 5 मायनस 5, बरोबर आहे। आन्सर हे मिळेल आपल्याला। पहा, येथे आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे, दोन पॉलिनॉमियल आहे आणि सबट्रॅक्शन करायचे आहे। 2a⁴ मायनस 23a² मायनस 8। आता मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे प्रत्येकाचे साइन चेंज होतील। मायनस 3a⁴ मायनस मायनस प्लस होईल 3a², पुन्हा मायनस मायनस प्लस होईल 9। पहा, लाईक टर्म्स आपण जवळ आणू, 4th पॉवरची ही टर्म आहे आणि पुन्हा ही पण आहे, मायनस 3a⁴ आता a² टर्म आपण जवळजवळ लिहिणार आहोत, म्हणजे मायनस 23a², म्हणजे आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी सोपं पडेल, आणि 3a²। आता कॉन्स्टंट आपण एकत्र लिहू, म्हणजे मायनस 8 आणि प्लस 9। पहा, ही सबट्रॅक्शन करता येईल, ही करता येईल आणि ही पण करता येईल आपल्याला, बरोबर आहे। मायनस 3 प्लस 2 म्हणजे मायनस a होईल, परंतु a⁴ पहा, 23मधून 3 गेले, मायनस 20 होतील आणि a²। मायनस 8 प्लस 9 म्हणजे प्लस 1 होईल। पहा, हे येईल आपलं आन्सर। पहा, येथे आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला। पहा, 3p ने या 3pला मल्टिप्लाय करायचं आपल्याला, म्हणजे 3p इंटू 3p प्लस साईन, आणि ह्या 3pने पुन्हा या 9ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 3p इंटू 9। पहा, 3 इंटू 3 9 होईल आणि p इंटू p² होईल, हे प्लस 9 इंटू 3 27 आणि हा p झाला मल्टिप्लिकेशन, हे येईल आपला आन्सर। पहा, आता हा मल्टिप्लिकेशन करू आपण। पहा, आता येथे दोन टर्म आहेत, येथे दोन टर्म आहेत, या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे 3q आणि 5q प्लस 3। पुन्हा या मायनस 2ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आपल्याला, म्हणजे मायनस 2 5q प्लस 3। पहा, आता काय करणार आपण, या 3qने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार, म्हणजे 5 इंटू 3 15 होतील आणि q इंटू q² होईल। पुन्हा ह्या 3qने या 3ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे प्लस 9q होईल। पहा, q असा काढायचा, नाहीतर आपल्याला 9 वाटतील ते, की 9 आणि q वेगवेगळे आहेत। हे मायनस 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आपल्याला, मायनस 10q होईल। 2ने या 3ला मल्टिप्लाय केलं, मायनस 6 होईल, बरोबर आहे। मायनस 2 इंटू 3 म्हणजे मायनस 6। पहा, ह्या दोन लाईक टर्म आहेत, कारण व्हेरिएबल सारखे आहेत, q बरोबर आहे। 15q² मायनस 10 प्लस 9 म्हणजे मायनस 1 होईल, मायनस 1 म्हणजे काय, फक्त मायनस q होईल, आणि मायनस 6, याप्रमाणे आन्सर येणार आहे आपलं। समजलं मित्रांनो, धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, धन्यवाद।